ठळक बातम्यांचा आमच्या प्रतिनिधींनी घेतलेला आढावा। बारामती लोकसभा निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर विजय शिवतारे यांनी मुख्यमंत्र्यांच्या ठाण्याच्या निवासस्थानी येऊन आज पहिल्यांदाच मुख्यमंत्र्यांची भेट घेतली। यावेळी विजय शिवतारे आणि मुख्यमंत्र्यांमध्ये तब्बल 2 तास चर्चा झाली। त्यातच अति महत्त्वाचं म्हणजे विजय शिवतारे यांनी सकाळीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांची देखील मुंबईत भेट घेतली। प्रसार माध्यमांना विजय शिवतारे दिसू नये यावेळी विजय शिवतारे हे गाडीतून वाकून पुढे गेल्याचं दिसून आलं। भाजपचे जळगाव लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांनी आज उद्धव ठाकरे यांची मातोश्री येथे भेट घेतली। या भेटीनंतर उन्मेष पाटील यांच्या पक्षप्रवेशासंदर्भात निर्णय झाला आणि उद्या उन्मेष पाटील यांचा ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश होणार आहे। मात्र या प्रवेशापूर्वी उन्मेष पाटील यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांची देखील भेट घेतली होती, यांच्याशी प्राथमिक चर्चा केली होती। त्यानंतर संजय राऊत आणि उन्मेष पाटील यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली। खरं तर उन्मेष पाटील हे जळगाव लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे विद्यमान खासदार होते, मात्र त्यांना तिकीट नाकारून त्या जागी स्मिता वाघ यांना जळगाव लोकसभा मतदारसंघाची भाजपकडून तिकीट देण्यात आली। त्यामुळे नाराज असलेले उन्मेष पाटील अपक्ष उमेदवार म्हणून उभे राहणार का असा प्रश्न संपूर्ण जळगावकरांना पडला होता। मात्र उद्या होणाऱ्या पक्षप्रवेश नंतर उन्मेष पाटील हे ठाकरेंच्या शिवसेनेचे जळगावचे लोकसभा उमेदवार आहेत का हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने महायुतीतल्या प्रमुख घटक पक्षांपैकी एक असलेल्या शिंदेंच्या शिवसेनेमध्ये सध्या जागा वाटपावरून आणि तिकिटाच्या एकंदर वाटपांवरून काहीशी अस्वस्थता आणि नाराजी असल्याचं पाहायला मिळतंय। शिवसेनेच्या विद्यमान खासदारांची काही तिकीट कापण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे। भाजपनं केलेल्या अंतर्गत सर्वेजमधून आणि निरीक्षणांमधून शिंदेंच्या शिवसेनेतील काही मतदारसंघ असुरक्षित असून त्या ठिकाणी शिंदेंचा उमेदवार निवडून येणं कठीण मानलं जाते। या सर्वेचा आधार देत भाजपनं या सगळ्या बाबी शिंदेंसमोर ठेवल्यात। त्यामुळे भाजपमधून ज्या काही नावांवरती आक्षेप नोंदवण्यात आलाय त्या नावांची जर तिकीटं कापली गेली तर या नेत्यांमध्ये जी काही अस्वस्थता पसरते त्याचा निश्चित स्वरूपात फटका महायुतीला बसेल असं बोललं जातंय। भाजपनं एकूण 24 नावांची घोषणा केली आहे। शिंदेंकडनं 8 तर महादेव जानकरांचा 1 आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या 1 अशा एकूण 34 उमेदवारांच्या नावाची घोषणा आतापर्यंत झाली। जागा वाटपामध्ये काही प्रमाणात भाजपनं प्राबल्य मिळवलं असलं तरी सुद्धा शिंदेंच्या शिवसेनेबाबत अद्याप संभ्रम कायम आहे। आमचं ठरलंय, आमचा खासदार नारायण राणे अशा पद्धतीचे स्टेटस आज संपूर्ण रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे जे कार्यकर्ते आहेत त्यांच्या मोबाईल स्टेटसवर आपल्याला पाहायला मिळतंय। त्याचबरोबर चौफेर विकास नारायण राणेंच्याच माध्यमातून होईल अशा पद्धतीचे सुद्धा स्टेटस आज पाहायला मिळत होते। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील जो उमेदवार आहे तो अजून ठरलेला नाही, मात्र नारायण राणे यांचं नाव चर्चिलं जातंय। एका बाजूला जर बघितलं तर शिंदेची शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष यांच्यात या जागेवरून रस्सीखेच सुरू असताना आज राणेंच्या नावाची जोरदार चर्चा सुरू होती। त्याचबरोबर राणेंच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात अशा पद्धतीचे स्टेटस ठेवलेले होते। त्यामुळे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील उमेदवार हे नारायण राणेच असतील अशा पद्धतीची चर्चा आज ऐकायला मिळत होती। लवकरच राणेंच्या नावाची घोषणा सुद्धा होण्याची शक्यता आहे। भाजपचे प्रभारी दिनेश शर्मा हे लवकरच राज ठाकरे यांची भेट घेणार आहेत। खरं तर दिनेश शर्मा जे 20 मे पासून खरं तर महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत आणि ते सगळ्या पक्षाची भेट घेणार आहेत। आपण बघतोय तर मनसे महायुतीत सामील होणार का हा सगळ्यात मोठा प्रश्न आता मागच्या 2-3 दिवसापासून उभा राहिला आहे। मनसे आणि महायुतीमध्ये काय चर्चा झाली, राज ठाकरे यांची अमित शहांची भेट झाली, ते सगळ्या भेटीबद्दल राज ठाकरे हे खरं तर गुढीपाडव्याच्या सभेत बोलणार आहेत। पण त्याच्या अगोदर दिनेश शर्मा जे आहेत ते इथेच येऊन खरं शिवतीर्थावर राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता सांगण्यात येते। 20 तारखेला जेव्हा दिनेश शर्मा महाराष्ट्र दौऱ्यावर असतील तेव्हा ही भेट होण्याची शक्यता आहे आणि या भेटीनंतर काही वेगळी समीकरण निवडतील का, काही वेगळं समीकरण होईल का, सीट शेअरिंगचा कोणता फॉर्म्युला नवीन होईल, आता त्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे। भेटीनंतर तरी मनसे महायुतीत सामील होते का आता ते पाहावंच लागेल। यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघामध्ये आज महाविकास आघाडीकडून संजय देशमुख यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला। यावेळेस मोठ्या संख्येने महाविकास आघाडीचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळेस उपस्थित होते। विशेष म्हणजे आज यवतमाळच्या पोस्टर मैदानावर एक सभा घेण्यात आली। विशेष म्हणजे या सभेला शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यावेळेस उपस्थित होते। यावेळेस 6ही विधानसभा क्षेत्रातील महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने या सभेला उपस्थित होते। मागील अनेक दिवसांपासून कोल्हापूर शहरातल्या विविध भागांमध्ये रस्ते अनेक प्रकारे उखडण्यात आलेले आहेत। अनेक कामं कोल्हापूर शहरामध्ये आता सुरू आहेत, मात्र उखडलेले रस्ते पुन्हा पूर्ववत करण्यात आलेले नसल्यामुळे कोल्हापुरातील कृती समितीच्या वतीने आज सोटा मारो आंदोलन करण्यात आलं। कोल्हापुरातल्या मिरजकर तिकटी या परिसरामध्ये
अनोख्या पद्धतीनं हे सोटा आंदोलन करण्यात आलं. खरं तर हातात सोटा घेऊन तर दुसरीकडं चाबूक घेऊन प्रतिकात्मक महापालिकेच्या अधिकाऱ्यांवरती हे सोटा मारो आंदोलन करण्यात आलं. शिवाय आम्ही हे प्रतिकात्मक आंदोलन सध्या करतोय, मात्र भविष्यात हेच कोल्हापुरातले रस्ते पूर्ववत करत नाहीत तोपर्यंत आम्ही गप्प बसणार नसल्याचा इशारा सुद्धा या कार्यकर्त्यांनी दिलाय. शिवाय वेळ प्रसंगी आम्ही शेण मारो आंदोलन सुद्धा या ठिकाणी पुकारू असाही इशारा देत आगामी निवडणुकांमध्ये नेत्यांना सुद्धा आम्ही धडा शिकवू अशा पद्धतीचा इशाराही या कृती समितीकडून देण्यात आला. लोकसभेची रणधुमाळी सर्वत्र सुरू आहे आणि आज वर्ध्यामध्ये अमर काळे यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत नामांकन अर्ज दाखल केला आहे. या नामांकन अर्ज दाखल करण्याच्या वेळेस अमर काळे यांच्यासोबतच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची उपस्थिती होती. सोबतच काँग्रेस तसेच ठाकरे गटाचे सुद्धा प्रमुख नेत्यांची उपस्थिती दिसून आली. जोरदार शक्ती प्रदर्शन करत वर्ध्यातील अनेकांत स्वाध्याय मंदिरपासून जिल्हाधिकारी कार्यालयात भव्य शक्ती प्रदर्शन करत जोरदार रॅली काढण्यात आली. या रॅलीच्या माध्यमातून जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आले व नामांकन अर्ज दाखल करण्यात आला. आता अमर काळे यांना विजयाचा विश्वास अमर काळे यांनी बोलून दाखवला आहे. मात्र मतदार कोणाच्या पारड्यामध्ये मतदान करते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. महायुतीमधून नाशिकच्या जागेच्या संदर्भामध्ये अद्यापही तिढा कायम असल्याचं दिसून येत आहे. नाशिकमधील अनेक नेते हे मुंबईला जाताना दिसून येत आहे. त्यामध्ये सुरुवातीला विद्यमान खासदार हेमंत गोडसे हे मुंबईकडे रवाना झाले, त्या पाठोपाठ भुजबळही मुंबईला रवाना झाले आणि त्यानंतर पालकमंत्री दादा भुसे हे देखील मुंबईला रवाना झाले. एकूणच नाशिकच्या उमेदवारीच्या संदर्भामध्ये मोठ्या घडामोडी आता सध्याच्या घडीला बघायला मिळत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट हे हेमंत गोडसे घेणार होते आणि नाशिकच्या जागेच्या संदर्भामध्ये चर्चा देखील करण्यात होते. यापूर्वी देखील आपण जर बघितलं तर छगन भुजबळ यांनी ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सुटेल अशी आशा व्यक्त केली होती आणि इतकंच काय तर माझ्या उमेदवारीचा प्रस्ताव हा दिल्लीतून आल्याचं म्हटलंय अशा स्वरूपाचं त्यांनी प्रतिक्रिया दिली होती. एकूणच नाशिकच्या जागेच्या संदर्भामध्ये अद्यापही पेच कायम आहे आणि अनेक नेते आता मुंबईमध्ये जाऊन पोहोचलेले आहेत. त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवर नेमक्या काय घडामोडी घडतात, उमेदवारीची माळ कुणाच्या गळ्यात पडते याकडे नाशिककरांचा आणि एकूणच राजकीय वर्तुळामध्ये देखील जोरदार चर्चा सुरू आहे. अकोल्यात एकीकडे उन्हाळ्याचा पारा चढताना दिसतोय तर दुसरीकडे नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. अकोला तालुक्यातील खारपान पट्ट्यातील गेल्या अनेक गावांमध्ये सध्या भीषण पाणी टंचाई जाणवत आहे आणि या गावातील नागरिकांना विकतचं पाणी घेऊन आपली तहान भागावी लागत आहे. विशेष म्हणजे जे पाणी विकतचं घेतल्या जाते त्या पाण्यांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात क्षार आहेत. त्यामुळे या पाण्यामुळे दूषित पाण्यामुळेचा सामना जो आहे तो या गावातील नागरिकांना करावा लागत आहे आणि दुसरीकडे या नागरिकांना विकतचं पाणी घेऊन या पिण्याच्या पाण्याचा संघर्ष करावा लागत आहे. दिवसाला एक टँकरचे 700 ते 800 रुपये या गावकऱ्यांना मोजावे लागत आहे तर 20 ते 25 रुपये हे 20 लिटरच्या पाण्यासाठी द्यावे लागत आहे. त्यामुळे याकडे संबंधित विभागाने लक्ष देण्याची मागणी सध्या खारपान पट्ट्यातील गावांकडून केली जात आहे. गेल्या 20 ते 25 दिवसांपासून या गावात अद्यापही नियमित पाणी होत नसल्यानं गावकऱ्यांना पाण्यासाठी भटकंती तर करावी लागत आहे तर काही गावकरी हे विकतचं पाणी घेऊन आपली तहान त्यावर भागवत आहेत. सोलापूर शहराला येणाऱ्या काही दिवसांमध्ये 5 दिवसाआड पाणी पुरवठा होणार आहे. सोलापूर शहराला पाणी पुरवठा करणारे औज बंधारा त्याचबरोबर हिप्परगा तलाव जे आहे या तलावामधील पाणीसाठा जो आहे तो कमी राहिलेला आहे. त्यामुळं येणाऱ्या काही दिवसांमध्ये सोलापूर शहराला जो आहे तो 5 दिवसाआड पाणी पुरवठा होणार आहे. त्याचबरोबर सोलापूर शहरातील जे हद्दवाढ भाग आहेत त्या ठिकाणी देखील टँकरने पाणी पुरवठा केला जातो आहे. यामुळे संतप्त महिलांनी ज्या आहेत त्याचबरोबर सेटलमेंट जो भाग आहे या भागातील प्रामुख्याने महिलांनी आंदोलन देखील केलेलं आहे. त्यामुळं उन्हाळ्याच्या धर्तीवरती सोलापूरमध्ये तापमान जे आहे ते वाढलेलं आहे आणि दुसरीकडे पाण्याचा सामना जो आहे तो नागरिकांना करावा लागतो आहे. त्यामुळं जून महिन्यापर्यंत सोलापुरातील पाणी जे आहे यासाठी 4 ऐवजी 5 दिवसाआड होणार असल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे. सहकारी कर्मचाऱ्यावर फरशीने हल्ला करून त्यास गंभीर जखमी केल्याप्रकरणी सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीकडील शिपाई विश्वेश आंबी याचं आता निलंबन करण्यात आलंय. सभापती आणि सचिवांनी ही कारवाई केली आहे. विश्वेश आंबी हा सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीकडे शिपाई या पदावर कामास आहे. तो कामावर असताना त्याला घरी सोडण्यासाठी त्याचा सहकारी कर्मचारी वेळेत आला नाही. याचा जाब विश्वेश आंबी याने सहकारी कर्मचाऱ्याला विचारला. यावरून दोघांमध्ये वाद झाला. वादाचं पर्यावसन हाणामारीमध्ये झालं. यावेळी विश्वेश आंबी याने फरशीने सहकारी कर्मचाऱ्यास बेदम मारहाण केली. यामध्ये तो गंभीर जखमी झाला आहे.
याची गांभीर्याने दखल घेत सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीने आता विश्वेश आंबी याचं निलंबन केलंय.